लोनविषयी वगैरे काही शंका असेल तर, किंवा डॉक्युमेंट कुठले काय काही लोकांना हां सर विचारा. हो भेटेल ना. नाही म्हणजे काय नक्की काय? हां फॅक्टरी कन्स्ट्रक्शनसाठी हो मिळू शकतं. हो नाही स्कीम अशी स्पेसिफिक नाही, मी म्हटलं तसं ना स्कीम कन्स्ट्रक्शनमध्ये होतो. त्याचा प्रोजेक्ट रूम तसं बनवू शकता ना. गव्हर्नमेंट स्कीम म्हटलं तर तुम्ही DIC थ्रू ना, DIC थ्रू PMEGPसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन डायरेक्टली. KVIC KVIT ना, येस KVIC हो, तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट अप्लाय करू शकता त्यामध्ये. तिथे तुम्हाला सबसिडीच बेनिफिट मिळू शकतो. आमच्याकडे आलं तर डायरेक्ट असं बेनिफिट असं काही नाही, म्हणजे सबसिडीचं बेनिफिट काही नाही मिळणार. येस हां विचारा. हां 2 crore हां हां हो. इंटरेस्ट नाही, ती तुम्हाला वन टाईम फी पे करावी लागते ॲन्युअली. हो ॲन्युअली फी करावी लागते, ती त्यांच्याकडून डिमांड होते दरवर्षी. हो तुमचं 5 वर्ष असेल 7 वर्ष असेल तर तसं तुम्हाला पे करावं लागेल. पर ॲनम पे करावं लागेल. इंटरेस्ट सेपरेट, तो इंटरेस्ट तुम्हाला भरावाच लागेल. कुठल्याही लोनला इंटरेस्ट हा भरावाच लागेल. येस 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 हो. नाही इंटरेस्ट तुमचा मंथली लागतो ना, जो काय आहे तो 1.55 ते 2.4 पर्यंत ह्या रेंजमध्ये असतो तो. येस हां सर. एखाद्याचा बिझनेस असेल कॅशवर, त्याच्याकडे बिलिंग नसतील, कॅशमध्ये जर त्या ट्रान्झॅक्शन करून किंवा म्हणजे तोच वर्किंग कॅपिटल आणि तोच रोलिंग अमाऊंट जर तो वापरत असेल 10 ते 15,000 सपोज त्याने स्टार्टिंग केलं असेल आणि नंतर मग त्याला जर पुढे बिझनेससाठी डेव्हलप करण्यासाठी जर पाहिजे असेल तर ट्रान्झॅक्शन तो कसा काय दाखवू शकेल? तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवायलाच लागणार, म्हणजे बिलिंग जरुरी आहे. बिलिंग जरुरी आहे आम्हाला. नाहीतर तुम्ही बिझनेस 15,000 करताय हा हे कळणार कसं? तुम्ही कॅश तर आम्हाला दाखवू शकत नाही रोज, ते तुमच्या अकाउंटमधूनच दाखवलं गेलं पाहिजे. जे काही ट्रान्झॅक्शन होतं ते अकाउंटमधून दाखवलं गेलं पाहिजे. म्हणून आमची बेसिक गोष्ट जी असते ना, 6 महिने कमीत कमी तुमचं ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये झालं पाहिजे आणि ते सॅटिस्फॅक्टरी म्हणतो आम्ही, जे म्हणजे समाधानकारक पाहिजे ते ट्रान्झॅक्शन जे काय आहे. तुम्ही सिम्पली अकाउंट 6 महिने ओपन केलं आणि 6 महिन्यानंतर एकदम येऊन सांगितलं की मला आता लोन द्या, तर नाही, कुठलीच बँक नाही करणार. तुम्ही जे काही बिझनेस करतात छोटा मोठा, त्याचे ट्रान्झॅक्शन त्यात थोडे बहुत झाले पाहिजे. माझं PMGPचा माझा लोन पास झालेला. मी कॅनरा बँक दिलेली होती पण तिथून मला रिस्पॉन्स नाही दिला. कुठली ब्रांच? मनवेलपाडा विरार. मनवेलपाडा विरार. विरार. विरारचा आहे प्रपोजल. कॅनरा बँकेचा आहे. कॅनरा बँकेचंच दिलेलं होतं नाव, मी कॅनरा बँकेचं दिलेलं होतं. नाही ऑनलाईन तुम्ही चेक केलं? हो ऑनलाईन आम्ही हे केलं, त्यांना DIC वाल्यांनी तिथे मेल पण केलेला आहे. PMEGP. हां सर. मॅडम PMEGPचं आहे का? ओके मॅडम, मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. कारण कसं असतं की PMEGPचे जे ॲप्लिकेशन असतात ते तुम्ही ऑनलाईन टाकता साईटवर आणि त्याचं कंपल्सरी असतं की त्या बँकेला रिस्पॉन्स देणंच असतं. मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करा आणि कोणत्या ब्रांचला टाकलंय. कारण कसं होतं माहिती आहे का की बँक ट्रॅक पटकन नाही करता येत. आम्हाला त्याचं जे कॉन्टॅक्ट असतात ते लीड बँकेकडून येतात आणि लीड बँकेकडून आल्यानंतर आम्ही ते चेक करतो आणि नंतर प्रोसेस होते. जर तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही बँकेत टाकलं असेल तर तुम्ही एकदा आमच्या सर्कल ऑफिसला BKC किंवा त्या पर्टिक्युलर ब्रांचला सांगा, आम्ही ते प्रोसेस करतो. ब्रांचमध्ये सतत फेऱ्या पण मारलेल्या. मला मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. चालेल की. हां मिळू शकतं. तुमची पण रिक्वायरमेंट काय लोनची?
हो मिळू शकतं. बँकेला असं कुठलं हेजिटेशन नाही की लोन देऊ शकत नाही असं. हां हां हो करू शकता तुम्ही राहता कुठे? हां मग अंधेरीला पण कॅनरा बँकेची ब्रांचेस आहेत. हो करू शकता. सर पोल्ट्री ॲग्रिकल्चर रिलेटेड जे व्यवसाय आहेत हां. त्यासाठी अशी काही स्कीम्स अवेलेबल आहेत? हो आहे. आता जर तुम्ही पोल्ट्री विषयी विचारलं तर पोल्ट्रीच्या 2 स्कीम आहेत. एक लेअर फार्म म्हणून असतं, एक ब्रॉयलर फार्म म्हणून. तुम्हाला कशासाठी करायचं आहे, म्हणजे ब्रॉयलर साठी करायचं आहे की पोल्ट्री अँड शेळीपालन गोट फार्मिंग असतं ना? हा, हे झालं इंटिग्रेटेड फार्मिंग. तुम्हाला त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागेल आणि तुम्हाला ऍक्टिव्हिटी काय करायचे आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला काही मशिनरी परचेस करायची असतील, म्हणजे इक्विपमेंट वगैरे लागतात पोल्ट्रीमध्ये, त्याचे इक्विपमेंटचे कोटेशन्स आणि प्रोजेक्ट रिपोर्ट. त्यानंतर 1 लाखापर्यंत हे ऍग्रिकल्चर, हे MSME मध्ये नाही जाणार, हे ऍग्रिकल्चर मध्ये जाईल. ऍग्रिकल्चर मध्ये हा असा नॉर्म आहे की अप टू 1 लाख तुम्हाला कोणतीही सिक्युरिटी नाही लागणार आणि 1 लाखच्या वरती जर लोन हवं असेल तर तुमची प्रॉपर्टी कंपल्सरी मॉर्गेज राहील. कारण तुम्ही शेतकरी असला पाहिजे. ज्या शेतात तुम्हाला युनिट टाकायचं आहे ती लँड ही बँकेकडे मॉर्गेज राहील. स्वतःची जमीन असेल, रेंटवर असेल तर रेंट पिरियड मिनिमम 15 वर्षाचा पाहिजे. लीज लँड. आणि तुमची दुसरी प्रॉपर्टी तुम्ही मग मॉर्गेज करू शकता त्यासाठी. तुमचा सर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्या, मी तुम्हाला डिटेल मध्ये मी तुम्हाला सगळं स्कीम मी सांगेन. हा सर पोल्ट्री कुठे आहे सर? हा म्हणजे तुम्हाला नवीन बांधायचं आहे की ऑलरेडी आहे? ओके. आता मी सरांना सांगितलं ना की पोल्ट्री 2 प्रकारचे असतात, एक लेअर फार्म आणि एक ब्रॉयलर फार्म. ब्रॉयलर फार्म आहे ना, म्हणजे आता तुम्हाला वाढवायचं आहे फार्म? हा काही पार्ट्या पैसे म्हणजे खाद्य पक्षी औषधं माझ्याकडनं मोठी जागी घेऊन जातात. हा तर मला हे स्वतः मला स्वतःचा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे. तर मला एक शेड बांधून म्हणजे अजून एक शेड पाहिजे आणि एक शेड बांधून मला त्याचे पक्षी खाद्य हो. मार्जिन म्हणजे काय याच्यामध्ये सर तुम्हाला कसं मिळेल माहितीये का, तुम्हाला जी शेड बांधण्याची कॉस्ट आहे ती कॉस्ट, त्याच्यानंतर जी तुम्ही पिल्ल तुम्ही परचेस करणार आहे ती कॉस्ट, आणि सुरुवातीची म्हणजे बॅचेस असतात, साधारणतः 45 दिवसाची एक बॅच असते. तर ती पहिल्या बॅचचं जेवढं खाद्य वगैरे तुम्ही जे आहे ते ह्याचं मिळून एक टर्म लोन तुम्हाला दिला जाईल सर. आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये तुमचा जर टर्न ओव्हर झाला तर तुम्हाला नंतर वर्किंग कॅपिटल मिळेल सर. त्याला वयाची काय आट आहे का सर? वयाची वयाची वगैरे अट काहीच नाहीये सर. कारण माझा आता स्वतःचा रनिंग वय 56 आहे. सर 65 वर्षापर्यंत काही हरकत नाही. जर तुम्ही 65 वर्षाचा असाल तर मग तुम्हाला मुलगा वगैरे कोणीतरी जॉईंट ऍप्लिकंट आम्ही घेतो सर. म्हणजे माझे अजून वडील आहेत आणि माझे जमीन वडिलांच्याच नावावर आहे, पण शेड जो बांधलाय तर त्या शेडचं अटॅचमेंट माझ्या नावावर. सर ज्यांच्या नावावर जमीन आहे ना ते मेन ऍप्लिकंट राहतील आणि त्यांचं वय जर जास्त असेल तर आम्ही को ऍप्लिकंट घेणार सर. म्हणजे वडील माझे 76 वर्षाचे आहेत. पण ते सर जिवंत असले पाहिजेत, म्हणजे ज्यांच्या नावावर जमीन आहे ते माणूस जिवंत असला पाहिजे, कारण ते मॉर्गेज टेच करणार आहेत. पण ज्या जागेवर लँड मध्ये ऍग्रिकल्चर लँड आहे तिथं जो आम्ही शेड बांधलाय तर ग्रामपंचायत अचेंड वगैरे माझ्याच नावावर आहे, वडिलांची काही हरकत नाही. अचेंड नगर ग्रामपंचायत मला ऑफिस सर्टिफिकेट पण दिलेलं आहे. सर पंचायतच्या परमिशन कंपल्सरी लागतात? हा माझ्याकडे आहे ऑलरेडी. आहेत ना, ठीक आहे. हा हो फार्म हाऊस सर. हा तुमचं म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे, काय म्हणजे तुम्ही काय करणार आहात तिथे? साधारणतः प्रोजेक्ट कॉस्ट हो सर देऊ शकतो आपण सर. साधारणतः हे ऍग्रिकल्चर लोन मध्ये जातं. ऍग्रिकल्चर लोन मध्ये 15 ते 25% तुमचं मॉर्गेज राहील आणि जी तुम्ही शेतकरी आहात म्हटल्यावर ती जमीन आहे ती मॉर्गेज राहणार आणि साधारणतः 100 ते 125% लँड ही मॉर्गेज राहील बँकेकडे सर.
लोन तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे 15 ते 25% मार्जिन आहे म्हटल्यावर तुम्हाला 75 ते 85% पर्यंत लोन मिळणार. आणखी एक शंका आली, कोल्ड स्टोरेज. हा सर. अदर दॅन मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चर किंवा डेअरी किंवा पोल्ट्री अशी फ्रँचायझी किंवा डिस्ट्रीब्युटरशिप क्लस्टर त्याच्यासाठी लोन अवेलेबल होऊ शकतं का? सर समजला नाही प्रश्न सर. म्हणजे ट्रेडिंगसाठी म्हणतो की जशी आपण हे घेतो डिस्ट्रीब्युटरशिप घेतो फ्रँचायझी, पण ती ॲग्रिकल्चर बेस म्हणजे डेअरी प्रॉडक्ट असतील किंवा पोल्ट्री प्रॉडक्ट असतील. सर ते ट्रेडिंग झालं सर. तर ट्रेडिंगला होऊ शकतं का? हो, MSME मधून जाईल सर ते. त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती चार्ज करतात? रेट ऑफ इंटरेस्ट जर असं 12% आत असतो, जो काय सध्या जो काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो 12% आत आहे. रिड्युसिंग बॅलन्स. Reducing सगळे रिड्युसिंग सगळ्या लोन. थँक्यू. सर मुद्रा लोन तुम्ही कशाच्या आधारे घेता? कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याची गरज काय आहे ते ठरवून. खूपदा आहे ना वाईट त्याला अनुभव, business- खूपदा वाईट अनुभव येतो बँकांचा मुद्रा लोनच्या बाबतीत. काय काय खूपदा वाईट अनुभव येतो बँकांचा मुद्रा लोन घ्यायला गेल्यावर बँकांचा अनुभव फार वाईट असतो. नाही नाही असं काही नाही असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही नाही म्हणणार, पण हे आहे फॅक्ट आहे. बऱ्याच लोकांना येतो, तर त्याबद्दल तुम्ही क्लॅरिफिकेशन द्या. काय करते तुमची बँक, आम्हाला काय मदत करेल? नाही. हे बघा, कुठल्याही तुम्ही लोनसाठी मुद्रा ही गोष्ट बाजूला ठेवायची. तुम्ही लोन घेण्यासाठी जेव्हा बँकेत जाता तेव्हा बँक पहिल्यांदा हेच पाहते की त्यामधून तुम्हाला उत्पन्न आलं पाहिजे, आणि तुम्हाला उत्पन्न आलं तर तुम्ही बँकेचे हप्ते भरू शकता. ही बेसिक गोष्ट आहे. कुठल्याही बँकेमध्ये जा, तुम्हाला कुठल्याही लोनसाठी जा, तर तुम्ही ती गोष्ट बरोबर पटवून दिली बँकेला तर तुमचं कुठलंही लोन होऊ शकतं. कोल्ड स्टोरेज असू दे किंवा पोल्ट्री असू दे किंवा मुद्रा असू दे, सगळ्या गोष्टीसाठी एकच नियम लागू आहे, त्यातून तुम्हाला उत्पन्न तेवढं दाखवता आलं पाहिजे. बस एकदम बेसिक गोष्ट आहे, आणि ते तुम्हाला ठामपणे दाखवता आलं पाहिजे आम्हाला. बस ते मुद्रा असू दे ते पोल्ट्री असू दे. हा 2672 8606. पॅम्पलेट वरती आम्ही मला वाटतं नंबर पण दिला आहे. नंबर आहे बुकलेट मध्ये आहे. ईमेल आयडी पण आहे. तुम्ही एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता. नो प्रॉब्लेम. एक लिखित स्वरूपात कोल्ड स्टोरेजसाठी लोनसाठी कोणीतरी विचारलं. कोल्ड स्टोरेजमध्ये असं राहतं की तुमची जमीन ही ॲग्रिकल्चर लँडमध्ये असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये प्रपोजल कन्सिडर करणार. जर ती कन्व्हर्टेड लँड असेल तर ती MSME मध्ये आम्ही कन्सिडर करणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा म्हणजे जर ते ग्रामपंचायत किंवा तिथली जी अथॉरिटी आहे त्यांचं आम्हाला परमिशन लागते. त्याच्यानंतर सिव्हिल कन्स्ट्रक्शन जे करणार आहेत ते त्यांचा प्लॅन आणि त्यांचं प्रोजेक्ट कॉस्ट हे त्यांनी दिलेलं हे सुद्धा आम्हाला पंचायतकडून परमिशन लागते. त्यानंतर ते कोणता बिझनेस करणार आहे, म्हणजे फूडचं वगैरे असेल तर फूडचं लायसन्स तुम्हाला कंपल्सरी असलं पाहिजे जसं मॅडमनी सांगितलं. आणि तुमच्यात जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्याच्या 75 to 85% फंडिंग होईल. आणि तुमची जी लँड आहे ती मॉर्गेज राहील. आणि सिक्युरिटी साधारणतः 100 ते 125% असली पाहिजे.
नाही, तुम्ही जेव्हा अप्लाय केलं तेव्हा लोनला कितीसाठी अप्लाय केलं तुम्ही? 50 का 60? 1 लाख सांगितलं. नाही. Yes. नाही, कसं आहे माहिती का, तुम्ही जेव्हा अप्लाय करता ना तेव्हा अप्लाय करताना तुम्ही स्पेसिफिक लिहिलं पाहिजे की मला 10,000 भांड्यासाठी लागणार आहे, 10,000 मला लेबरसाठी लागणार आहे, 10,000. नाही, जेव्हा आम्ही टर्म लोन, 2 प्रकार असतात, टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल. टर्म लोन मध्ये आम्ही जे मार्जिन जे अमाऊंट म्हणतो ते म्हणजे कस्टमर बॉरोवरचे जे स्वतःच्या खिशातले जे पैसे असतात ते जवळजवळ 15 ते 20% असतात. आता कदाचित त्यांनी ते 10,000 ते मार्जिन म्हणून तुम्हाला सांगितलं असेल कदाचित, पण मला माहित नाही ते कसं. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट कितीचा होता तुमचा? म्हणजे टोटल कितीचा अप्लाय केलं तुम्ही? नाही, कसं आहे, तुम्ही कॅश जरी गरज असेल ना तरी तुम्हाला त्या पेपरमध्ये त्यांना उतरून दाखवायलाच लागणार की मला एवढे एवढे आणि ह्या वेळेस लागणार आहे. तुम्ही आता हे क्लिअर केल्यानंतर पुन्हा करू शकता ना आणखी. तुम्ही टर्म लोन घेतलंय ना तर तुम्ही वर्किंग कॅपिटल पण घेऊ शकता ना अजून. हो, वर्किंग कॅपिटल पण तुम्हाला मिळू शकतं, ओडी सुद्धा मिळू शकतं. नाही, तुम्हाला ओडी मिळू शकतं. मॅडम तुम्हाला आता टर्म लोन आहे ना तर तुम्हाला ओडी मिळू शकतं. मॅडम तुम्ही नंतर भेटा, आम्ही आहोत आता. तुम्ही आमचा नंबर दिलाय ना, तुम्ही भेटू शकता. आता पण भेटू शकता मॅडम. बस ठीक आहे, कर बंद कर. आणखी कोणाच्या शंका असतील तर विचारू शकता. आता गव्हर्नमेंटच्या पण सगळ्या स्कीम सरांनी सांगितल्या आणि सध्या कॅनरा बँक असं करतं आहे की सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्याकडून असं सतत येतात इन्स्ट्रक्शन की तुम्ही 0 बॅलन्स अकाउंट ओपन करा. तर आमच्या बँकेकडून सध्या सतत स्कीम चालू आहेत की 0 बॅलन्स अकाउंट असतील कोणाचे तर ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा मिळेल की तुम्हाला इमिडिएट तुम्ही समजा डेबिट कार्ड घेतलं आणि डेबिट कार्ड घेतल्यानंतर मिनिमम 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही एक ट्रान्झॅक्शन तरी केली पाहिजे. आणि समजा चुकून काही अपघाती मृत्यू वगैरे झाला तर गव्हर्नमेंटकडून तुम्हाला 2 लाखाचा इन्शुरन्स आहे. फक्त 45 दिवसाच्या आतमध्ये एक ट्रान्झॅक्शन अकाउंट ओपन केल्यापासून झाली पाहिजे. सगळ्यांना आवाहन आहे, ज्यांचं अकाउंट नसेल तर तुम्ही PMJDY 0 बॅलन्स अकाउंट ओपन करू शकता. आणि जर शंका नसतील तर आमचा कॅनरा बँकेचं सेशन संपलं असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद कदम सर आणि कॅनरा बँकेची टीम. आपली ही जी माहिती दिली आहे ती सर्व उद्योजकांसाठी खूपच उपयोगी पडणारी आहे. कोणताही व्यवसाय करीत असताना फायनान्स नाही म्हणून मी व्यवसाय करत नाही हे कारणच आता चुकीचं वाटते आहे. कारण का कॅनरा बँकेने व्यवसाय करण्यासाठी नवीन उद्योजकांना फायनान्स देण्यासाठी स्वतः आपल्या दारात आलेली आहे आणि त्या संधीचा आपण लाभ घ्यावा. तसेच संधी काय आहेत हे माहीत नसल्यामुळे मी व्यवसाय करू शकत नाही हे कारणसुद्धा फेल ठरत आहे. कारण ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला
पुढल्या भागात व्यवसाय कसा करायचा ह्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वांना हे बुकलेट मिळालं आहे का? सर्वांना हे बुकलेट मिळालेलं असेल तर त्यामध्ये आपण आहे ना कुपन लावलेले आहेत. तर शेवटच्या पानावरती कुपन लावलेले आहेत. एक स्नॅक्सचे आणि चहाचे कुपन लावलेले आहेत. तर आता आपण ब्रेक घेत आहोत आणि 6 वाजता बरोबर आपला पुढला कार्यक्रम सुरू होणार आहे. हां, नमस्कार. अर्ना सोल्युशनतर्फे मिशन अपॉर्च्युनिटीच्या दुसऱ्या सत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण वेगवेगळ्या उद्योजकांकडे त्यांच्या असलेल्या व्यवसाय संधीसंबंधी माहिती करून घेऊया. त्यासाठी मी विपुल सुतार ज्यांचा प्रॉडक्ट आहे रिनोवेअर त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. हॅलो, ठीक. Hello, good evening everyone, respected persons and my dear friends. Renovare take this opportunity to welcome all the business aspirants. Mission opportunity. What is opportunity first of all? There are different things actually we can explain opportunity also. But in a simple language we can say it's a lucky chance that we are getting. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, एक आपल्याला लकी चान्स आपल्या लाईफमध्ये मिळालेला, याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो. हा इम्पॉर्टंट आहे का? इज इट इम्पॉर्टंट? येस. जर तुम्ही मला विचाराल तर येस, बिकॉज वी कॅन कॅपिटलाइज ऑन दॅट, वी कॅन डेव्हलप, वी कॅन ग्रो. आपण ग्रो होऊ शकतो या सगळ्या गोष्टींनी, आणि आपण ग्रो व्हावं ह्यासाठीच अपॉर्च्युनिटीज येतं आपल्याला आलेल्या आहेत. मेनी ऑफ द अदर कंपनीज ऑल्सो दे आर गिविंग अपॉर्च्युनिटीज फॉर यू ऑन दिस प्लॅटफॉर्म ऑफ मिशन अपॉर्च्युनिटीज. आपण ग्रो केव्हा होतो? जेव्हा आपण एक एम ठेवतो. आपलं एम काय असावं तर हायर आपण एम ठेवावं. जसं एका कंपनीमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा माझ्या केबिनमध्ये आय कॅन सी द लोधा प्रोजेक्ट. ॲक्च्युली दे आर बिल्डिंग द कन्स्ट्रक्शन्स ओव्हर देअर. सो आय कीप एम दॅट इज ऑन द पेंट हाऊस इन मुंबई. इट्स लुक्स व्हेरी गुड. इट कॉस्ट अराउंड पेंट हाऊस त्यावेळी इट्स कॉस्ट अराउंड 7 to 7.5 crores तेव्हा त्याची कॉस्ट होती. आज मी एक सॅलरी कमवतो आहे, उद्या एक सॅलरी कमवतो आहे. ॲव्हरेज जर मी विचार केला तर 15 lakhs per annum जर मी कमवत असेल आणि 30 years इफ आय वर्क फॉर what I earn is 4.5 crores. If I consider no expenses over there, still the gap is 2 to 2.3 crores. मग हाच गॅप भरून देण्यासाठी आपल्याला आज अपॉर्च्युनिटीज इथं समोर आहेत. You can understand yourself, you can understand the opportunity discussed over here. Grab those opportunities before it leaves. त्यामुळं you can say our development, our aims, we can fulfill into that. Renovare also wants to give an opportunity for you. For those who are hardworking, those who believe in themselves, those who are self-motivated persons, those who are creative in nature, those who are good in team layer, having a big goal also, wanted to do something different in life. Those who are welcome in Renovare Perfumes, and we give opportunity as a distributorship. A red carpet welcome for those who are wanted to become distributors for Renovare. So what is Renovare Perfumes first of all? Let's understand the Renovare Perfumes in detail. Renovare Perfumes. Renovare is well-known brand in India and perfumes and fragrances. No doubt Renovare is becoming favorite perfume of many of our customers. Its ever increasing popularity attests to this fact. Renovare is inspired by elements of nature. Our variants are symbol of perfection and harmony, made up with skillful blends of the most beautiful raw materials.
Our fragrances are set to complement your fashion and will make head turn when you step out wearing it. Our vision: become first choice of consumers. Our mission: to provide quality products by encouraging continuous research on developments and innovations. We have a range in premium and deluxe range. Premium range, rich with the perfect blend of fruity and floral, unique and elegant fragrances. White floral notes emphasized with heavenly jasmine and vibrant blood orange speak of a relaxed sensuality. The sharp piquancy of ginger, the subtlety of amber and apricot conjure up a person of many passions. Rosaliud. Rosaliud perfume with the revitalizing fragrance for the everyone. This fragrance has a spicy citrus fresh top note and with an intoxicating patch-like character at the heart. Ideal for the macho men of today, this intoxicating perfume has base notes of sandalwood, cedarwood which add to its strength and make it easily last through the day. Citrus. Luxurious niche perfume from Renover, the strong fragrance for unisex but specially attract men. The fragrance is created for a person who evokes envy and admiration, and who cares a lot about all aspects of his life and situation that built it. The rich fragrance notes contain luxurious vetiver, saffron, agar wood and clove that create perfect balance with robust chords of outwood and smoky vetiver with precious and intense spices saffron and clove. Coelum. The perfect blend of fruity and floral, unique and elegant fragrances. It is very popular among younger hearts for the classic, elegant and timeless appeal of its exquisite fragrances. This product is a standout fragrance because of its fragrance that will make your partner fall fiercely in love with you. Deluxe range. Belle 16. Belle 16 is very elegant fragrance. Casablanca lily blends with peppery incense and mysterious overtones of tobacco accord. Woman who wears it is full of mixed feelings, subtle and fanatical, powerful and worrying, innocent but dangerous. When the bird. Inspired by positive stance on the world, optimism and enjoyment of the moment. Brilliant floral whiff created with aim to enhance your mood. Woman who wears it is spontaneous woman with self-belief, optimistic in attitude and who is very joyful in nature. Oriental spicy. Oriental woody fragrance for woman. Opens up with spicy and citrusy. This is super sensual woody, animalic, floral powerhouse. A true powerhouse. Woman who wears it is inviting competition, provocative and love-intense scent. Intensive smell takes you in late 80s and early 90s. Perfume described as fun. Moon Dust. The absolute masterpiece with woody spicy fragrance for men. Fragrance like an exclusive high-class gentleman's lounge. A man who wears it is worldly person, confident, enthusiastic, self-assured one and Middle Eastern traditional influence. Wearing a bolder scent that marks out our individuality is becoming an increasingly popular concept. Officer Cadet. A very masculine union of wood and aromatic notes is characteristics of Officer Cadet for men. A man who wears it is fearless, strong, high-aim person with strong self-belief, most reliable and trustworthy person and friendly man. Jovial. It is fresh, smooth, soft, not sharp, unique and sensual scent for jolly person. The fragrance, which is glowing energy and spirit, is a rhyme to an active lifestyle of man. A man who wears it is who finds delight in competition, believes in his own potential, searches for challenges and achieves his goals and must be strong and self-confident. A true gentleman fragrance. Our gift range on people's demand. So Renover is nothing but the refresh. The refreshment is new energy we can give. Breathe new life into delight.
दॅट मीन्स द युअर हॅपीनेस मल्टिप्लाय बाय इटसेल्फ. म्हणजे आनंद आपण जेव्हा द्विगुणित करणे आपण असं म्हणू शकतो. चालू होत नाही. Okay, is it visible? Okay, future milestone. What actually we think कि Renovare company future में कहाँ पे जाना चाहिए, कुठेपर्यंत गेले पाहिजे. We are launching 125 ml, 100 ml, 60 ml, 30 ml bottles by 2019 in each category of the perfumes. We are adding new 50 fragrances into our range. Currently it is 14. Expanding the product range in the air fresheners, bathroom fresheners, special hotel kits, car fresheners, car perfumes by the end of 2021. Essence sticks and Dhoop sticks also we are considering into 2023. Expanding our world reach into Middle East region as well as African continents by 2020. European market we are targeting for 2025. By the end of 2019, we are developing one special team to concentrate only on the Indian market, where all the distributors are the part of that team also. So we can grow, we can understand the requirement, and accordingly we can design our fragrances for the same. Currently also, we are working, we have designed these products on the perception level of the persons who are thinking, like any situation when it comes, how we think about the same. Then the likes, that depends on the same situations. So considering these factors, we design our products. And also, by the end of 2020, we are developing our in-house R&D team. The extra benefits we are providing for the persons who are participating in these mission opportunities, that is the security deposit. We are not considering any security deposit from the persons who are wanted to do the business, wanted to start up with Arana Solutions or Mission Opportunities platform, using this platform. The monthly target for the lifting? No. Monthly target lifting for the 1 year, or we can say for the market settlement, we are not charging any lift targets for the same. Restriction in selling other products? No. We are again giving a freedom to the distributors who can sell any other products along with the Renovare also into the same area. Thank you very much. Red carpet for the distributors. Open your door. Renovare is knocking. Thank you. Thank you very much. तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल ना, आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, तुम्हाला एक फॉर्म दिला आहे बघा. त्या फॉर्ममध्ये ना, ते फॉर्ममध्ये तिथे क्लिक करा आणि जायच्या आधी तो फॉर्म आमच्याकडे द्या. मग तुमचा आणि त्यांचा तुम्ही टायअप करू शकता. ओके, थँक्यू विपुल. हां, प्रश्न लास्टला ठेवूया की सगळ्यांचा आधी होऊ द्या आणि मग प्रश्न ठेवूया? ओके, विचारा पटकन विचारा. सेल्स सपोर्ट देणार. सेल्स सपोर्ट आम्ही देऊ. मार्केटिंग सपोर्ट अँड सेल्स सपोर्ट वी कॅन गिव्ह. ओके, इन विच एरिया वी ॲक्च्युली यू आर सर्विंग? ओके, गुड. ओके, व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. गुड इव्हनिंग. नमस्ते, मी आकांक्षा कोठे.
सर्वप्रथम मी महाजन मॅडम आणि देसाई सरांचे आभार मानते की त्यांनी मला आज इथे तुम्हा सर्वांसमोर उभं राहून माझ्या प्रोडक्ट्सविषयी सांगण्याची जी अपॉर्च्युनिटी दिली आहे त्याबद्दल रिअली धन्यवाद. आणि त्याचबरोबर मी माझ्या प्रेझेंटेशनची थोडीशी सुरुवात करते. हा फोटो किती जणांनी विटनेस केलेत, ही जे चेंज झालेत मोबाईल फोनमध्ये, आपण मला वाटतं बऱ्याच जणांनी आपण हे पाहिलेलं आहे जर मोबाईल फोन्स कसे इव्हॉल्व झालेत ते. सर्वात पहिले वॉकी टॉकी टाईप्स फोन होता, बरोबर. नंतर त्यांची साईज छोटी छोटी होत गेली, मग ती जास्त छोटी झाली, मग त्याच्यामध्ये एकदम चेंज आला, ब्लॅकबेरी टाईप्स एक मॉडेल आलं, मग झाले स्मार्टफोन, आणि स्मार्टफोन आता मोठे मोठे होत चाललेत. बेसिकली गेल्या 15-20 वर्षामध्ये मोबाईल फोन खूप जास्त इव्हॉल्व झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपलं जग पण बदलतं आहे, हो की नाही. आपलं जग पण बदलतं आहे. आपल्या म्हणजे आपल्या दुनियेतल्या आपल्या वर्ल्डमधल्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या घटक स्त्रिया, त्या पण इव्हॉल्व होत आहेत, त्यांची लाईफस्टाईल इव्हॉल्व होते. पण स्त्री किती इव्हॉल्व झाली तरी तिचं आयुष्य शेवटी तिचं घर, तिचं मूल, तिचा संसार याच्याशी निगडीत आणि त्याच्याशी जुळलेलंच असतं कायम, बरोबर. तर ही अष्टभुजा नारायणी जी आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि जी आपण म्हणजे बऱ्याच आपल्या फॅमिलीजला अष्टभुजा नारायणी इथे आपण प्रेझेंट आहोत, तर ही तिच्या दिसणाऱ्या 2 हातांनी आणि न दिसणाऱ्या अगणित हातांनी कितीतरी कामं करत असते घरातली. तिच्यासाठी कुठेतरी एक कम्फर्टची गरज असते की नाही, हो की नाही. हो, तर अशी ही आपल्या आजच्या अष्टभुजा नारायणीची कथा आहे. त्याच्यानंतर आणखी एक सेक्टर येतो, आपले स्टुडंट्स, मुलं जे हॉस्टेलमध्ये वगैरे शिकायला राहतात, ओके, बरोबर. ह्यांचे आता त्यांच्या सर्वात महत्त्वाची गरज काय असते, घरातल्यांना काळजी काय असते अभ्यासाव्यतिरिक्त त्यांची, माझा मुलगा खातो काय, माझी मुलगी खाते काय हॉस्टेलमध्ये. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर 2च पर्याय असतात त्यांच्याकडे मोस्ट ऑफ द टाईम्स, की एक तर तुम्हाला मेसमधलं जेवण खायचं आहे किंवा टिफिन सर्व्हिसवर डिपेंडंट राहायचं आहे, बरोबर. टिफिन सर्व्हिसमध्ये काय होतं, बटाटा स्वस्त आहे तर आठवड्याचे 7 दिवस बटाटाच खावा लागतो, बरेच वेळा हे घडतं आहे, ओके. किंवा कोबी असेल तर कोबीच खावी लागते. त्याच्याशिवाय क्वालिटी ऑफ द फूड, आणि जिथे क्वालिटी चांगली असते तिथे क्वांटिटी ऑफ द फूड. म्हणजे जर चांगला कोणी प्रोव्हायडर असेल तर तो जेवण फार कमी देतो डब्यात. बरेच वेळ मुलं म्हणतात मी तो उपाशीच होतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे हल्ली मुलं रात्री वगैरे जागरण करताना अभ्यास करतात, त्यावेळी जेवण अवेलेबल, म्हणजे तुम्हाला रात्री 12 वाजता 1 वाजता अभ्यास करता करता भूक लागते, त्यावेळी ऐनवेळी खायला काहीच नसतं. घरामध्ये कसं पटकन गेलो किचनमधून फ्रीजमधून काहीतरी उघडून खाल्लं किंवा मॅगी बनवली पटकन झालं, असं काहीतरी करता येतं. पण हॉस्टेलला किंवा बाहेर राहत असताना हे ऑप्शन्स तुम्हाला राहत नाहीत. आता आणखी एक घटक आहे समाजाचा, जे स्टुडंट्स विदेशी शिकायला जातात किंवा प्रोफेशनल्स ज्यांना बाहेर पोस्टिंग मिळते, बरोबर. काही वेळा हा प्रश्न येतो की ही ओव्हरसीज पोस्टिंग किंवा तुम्हाला जे हे शिक्षण करण्याची जी संधी मिळाली आहे ती खरोखरी संधी आहे की सजा आहे. कारण तिथे तुम्हाला जेवण हवं तसं मिळत नसतं बरेच वेळा, आणि जेव्हा मिळतं तेव्हा ते आपल्या खिशाला प्रत्येक वेळी परवडेल असं नसतं, बरोबर. मी म्हणते त्याला रिलेट करू शकताय ना तुम्ही, की म्हणजे तुम्ही पण आसपास किंवा तुमच्या स्वतःच्या परिवारात ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की नाही. आता जे प्रोफेशनल्स घरीच असतात, म्हणजे आपल्या सिटीतच राहतात किंवा इंडियामध्येच इथे तिथे कुठेतरी पोस्टिंग झालेली असते. पण होतं काय, तुम्ही फार जास्त ट्रॅव्हल करत असतात, त्यामुळे तुम्हाला बरेच वेळा आपल्याला हॉटेलचं अन्न खावं लागतं सारखं सारखं. कंटाळा येतो हे खाऊन खाऊन. तेव्हा पण असं वाटतं की अरे काहीतरी आपल्याला दुसरं मिळालं तर जास्त चांगलं होईल, म्हणजे घरचं अन्न मिळालं तर जास्त चांगलं होईल. आता ह्या सगळ्यांना कॉमन भेडसावणारा किंवा त्रास देणारा प्रॉब्लेम आहे फूड. ॲक्च्युली जेवण, अन्न हे आपल्या म्हणजे आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, पण त्याच्यावरच आपल्याला कॉम्प्रोमाइज करण्याची पाळी येते. आज आपलं जीवनशैली किंवा जेवण्याची जी सिस्टीम आहे ती बऱ्यापैकी चेंज झालेली आहे. पूर्वी आपण केळीच्या पानावर जेवायचो, ते इव्हॉल्व होता होता आता आपण कुठे नूडल्स आणि बर्गर्स आणि पिझ्झावर आलो आहे. मला वाटत नाही घरातली कोणत्याच गृहिणीला वाटतं की तिच्या मुलांनी पिझ्झा आणि बर्गर एका प्रमाणाबाहेर जास्त खावेत,
पण होतं काय आहे की आजच्या चॅलेंजिंग टाईम्समुळे तुम्हाला वेळेचा अभाव आहे, ती पण नोकरी करून 8 तास 12 तास काम करून दमून येते घरी, तिला प्रत्येक वेळी तुमच्या डिमांड्स पूर्ण करणं पॉसिबल नसतं. तर ह्याच सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन किंवा तिचा वेळ वाचवावा आणि जे बाहेर राहणारे स्टुडंट्स आहेत त्यांना पण इझी सोल्युशन्स, खाण्यापिण्याचे अगदी इझी सोल्युशन्स द्यावेत, त्यासाठी आम्ही प्रेझेंट करत आहोत सत्व फूड्स. सत्व फूड्स हे आमच्या फर्मचं नाव आहे, आमचा ब्रँड नेम आहे प्रेशिया. प्रेशियाचा एकच सिम्पल मोटो आहे, इझी अँड हेल्दी. म्हणजे तुमचं जेवण इझिली आणि हेल्दी पद्धतीने झालं पाहिजे, हा आमचा सिम्पल 1 लाईन मोटो आहे. सत्व फूड्स ही न्यू एज कंपनी आहे. आम्ही डिहायड्रेटेड फूड प्रोडक्ट्समध्ये डील करतो. आमचे प्रोडक्ट्स 100% नॅचरल आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स वापरत नाही. आता तुम्ही म्हणाल की डिहायड्रेटेड फूड प्रोडक्ट्स का? तर डिहायड्रेशन किंवा अन्न वाळवणे ही आज जन्माला आलेली पद्धती नाही आहे. ही आपल्या म्हणजे इंडियामध्ये म्हणा किंवा इंडियाच्या बाहेरही म्हणाल, हजारो वर्षांपासून डिहायड्रेशन ही प्रॅक्टिस केली जाते. ओके, फक्त हेच आहे की आज त्याला आपल्याला एक व्यवस्थित सायंटिफिक पद्धतीने आपण ती करू शकतो आहे. अन्न म्हणजे तो कोणता पदार्थ आहे, त्या पदार्थाचा मूलभूत घटक आणि त्याची चव आणि त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे गुणधर्म टिकून राहावेत म्हणून वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात डिहायड्रेशनसाठी. बाकी ही सिस्टीम जी आहे ती हजारो वर्ष जुनी आहे डिहायड्रेशनची. त्याचे बेसिक बेनिफिट्स काय आहेत? बेसिक बेनिफिट्स हे आहेत की तुमचे पदार्थ 100% नॅचरल राहतो. ओके, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स वापरण्याची गरज पडत नाही. न्यूट्रिशन त्याचं इंटॅक्ट राहतं. म्हणजे जर त्याला योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रिझर्व केलं, म्हणजे योग्य पद्धतीने जर तुम्ही त्याला डिहायड्रेट केलं तर त्याला तुमचं न्यूट्रिशन लेवल त्याची 95 to 99% पर्यंत टिकून राहू शकते कदाचित. आणि ती तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या 1 दिवस शिळं अन्नापेक्षा पण जास्त आहे. कारण जसं आपलं अन्न फ्रीजमध्ये आपण 1 दिवस ठेवलं ना तर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू 50% पण कमी असते. तर हे इतकं त्याच्यामध्ये न्यूट्रिशन तुमचं टिकून राहू शकतं. हे तुमच्यासाठी रेडी टू यूज अवेलेबल असतं. तुम्ही कधीही पटकन तुम्ही त्याला काढा आणि तुम्ही त्याला वापरू शकता. जसा वाळवलेला कांदा आहे, तुम्ही डब्यात भरून ठेवला, तुम्ही पटकन काढला, भाजीमध्ये वापरला, लगेच तुम्ही त्याला वापरू शकता. घरामध्ये ओला कांदा असेल नसेल तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. वर्षभर तुम्हाला केव्हाही ते प्रोडक्ट अवेलेबल असतं. मला आंबे आज खावेसे वाटले जेव्हा आंब्याचा सीझन गेलेला आहे, माझ्याकडे जर डिहायड्रेटेड फॉर्मॅटमध्ये तयार असेल आंबा घरात, मी पटकन त्याला मिक्सरमध्ये फिरवेल, पाणी टाकेल किंवा दूध टाकेल आणि आमरस तयार करेल त्याचा. इट्स दॅट इझी टू स्टोअर. प्रत्येक वेळी तुम्हाला फ्रीजची गरज पडत नाही त्याला. तुम्ही रूम टेम्परेचरवर फार अगदी इझिली त्याला स्टोअर करून ठेवू शकता. रूम टेम्परेचरवर तुम्ही त्याला फक्त व्यवस्थित एका पॅकेटमध्ये ठेवा, ज्याला तुम्ही ओला हात वगैरे लावायचा नाही. हीच एक बेसिक काळजी घ्यायची असते तुम्हाला. आणि शेल्फ लाईफ जसं मी म्हणाले 6 महिने 1 वर्ष डिपेंडिंग ऑन द प्रोडक्ट टाईम 2 वर्ष तुम्हाला शेल्फ लाईफ मिळते प्रोडक्ट्सची. त्यामुळे लॉंग शेल्फ लाईफ पण अवेलेबल आहे. हे सगळे डिहायड्रेटेड फूड्सचे बेनिफिट्स आहेत. सत्व फूड्समध्ये काय काय आहे? सत्व फूड्स प्रेशियाच्या ब्रँड अंडर आमच्याकडे 4 मेजर कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी आहे किचन बेसिक्सची. किचन बेसिक्स म्हणजे काय की रोज स्वयंपाकात लागणारे जे तुमचे पदार्थ आहेत, जसं कांदा झाला, लसूण झाला, लिंबू झाला, तुमचा मटकी मटकी वेगवेगळे स्प्राउट्स, त्याप्रमाणे भाज्या जशा आपली कोबी, फरसबी वगैरे ज्या पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये किंवा भाजी करताना कशामध्येही वापरल्या जाऊ शकतात. कसुरी मेथी, अशा अनेक पदार्थ आहेत. मग त्याच्यानंतर बाजूला मी लिस्ट दिली आहे. आणि त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त बरेच पदार्थ आहेत ज्याला आपण डिहायड्रेट करून ठेवू शकतो आणि ते तुम्हाला किचनमध्ये अगदी इझिली वापरता येतात. तुम्हाला फक्त त्यांना व्यवस्थित पॅकेटमध्ये ठेवायचे असतात. ओला हात लावू द्यायचा नाही. बाकी मग ती वस्तू तुम्हाला वर्षाच्या वरही टिकते आणि हे इझिली अवेलेबल असतात. लगेच कुकिंगमध्ये वापरले जाऊ शकतात. किचन बेसिक्स नंतर आपली दुसरी कॅटेगरी आहे डेली एसेन्शियल्स. डेली एसेन्शियल्स पुन्हा तेच आहे की ज्याच्यामध्ये कुकिंगमध्ये ते रेग्युलरली वापरले जाऊ शकतात. म्हणजे कांदा आणि लसूण जनरली आपल्या बहुतेकांच्या घरात त्याच्याशिवाय भाजी बनत नाही. ओके, पण जसं आता चिंच आहे, चिंच बऱ्याच वस्तूंमध्ये वापरली जाते. अनारदाना आहे, नॉर्थ इंडियन रेसिपीजमध्ये अनारदाना बऱ्याच रेसिपीजमध्ये त्यांना लागतो.
तसे टोमॅटो पावडर झाली, ह्या वस्तू आहेत ज्याच्याने तुम्हाला फॉर एक्झाम्पल किचनमध्ये तुमच्या टोमॅटो नसेल, तुम्ही पटकन पावडर घेतली, तिचा 1 चमचा त्याच्यात टाकला भाजीमध्ये, तुमची भाजी अगदी टोमॅटोच्या चवीसहित तयार आहे. अगदी ओरिजिनल चव आणि अगदी ओरिजिनल तुम्हाला टोमॅटोचं त्याच्यामध्ये स्वाद, न्यूट्रिशन सगळं मिळणार. ओके, तर तसे हे अनेक पदार्थ आहेत, जसे चीज वगैरे तुम्ही वापरू शकता. हे थोडे व्हॅल्यू ॲडेड आहेत, पण जे रोज आपल्याला घरात साधारण लागतातच. त्याच्यानंतर न्यूट्री प्रोडक्ट्स म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला म्हणजे आपली एक बेसिक गरज झाली स्वयंपाक करण्यासाठी, दुसरी आहे स्वयंपाकाला चांगली चव देण्यासाठी, आता तिसरं आहे जे आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवणारं. ओके, पर्सनली आपल्याला म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज जसे आपण पूर्वी आपली आई वगैरे बनवून द्यायची तशा प्रकारे आपल्याला बनवायला जमत नाही आहे, वेळ नाही, वेळेचा अभाव आहे, बऱ्याच वेळा वस्तू अवेलेबल नसतात. तर जसं आता ड्रमस्टिक्स पावडर आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगांची पावडर, ही कॅल्शियमसाठी अतिशय उत्तम असते. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, कॅल्शियम आणि मल्टीव्हायटॅमिन्सनी म्हणजे भरलेली ही वस्तू आहे. तर ही खाल्ली तर लहान मुलांना आणि आपल्याला सगळ्यांनाच फायदा होतो. तर पण प्रत्येक वेळी आपल्याकडून त्या बनतीलच, म्हणजे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार होईलच हे जरुरी नाही आहे. तर त्याचं सोल्युशन म्हणजे आपलं ड्रमस्टिक्सची पावडर आणली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ती फक्त आमटीमध्ये, वरणामध्ये 1 चमचा घाला आणि तुम्हाला म्हणजे फॅमिलीसाठी ते त्या दिवसाचं तुमचं पोषण तरी मिळून जातं ड्रमस्टिक्सचं. तर आणि जेवणाला पण एक रुचकर चव येते. मग त्याचप्रमाणे आपल्याकडे अनेक पदार्थ आहेत, जसं स्टिविया आहे. स्टिविया ही साखरेचं रिप्लेसमेंट आहे. ठीक आहे, साखरेपेक्षा 30 पट जास्त गोड असते ही. तसे मग अनेक पदार्थ आहेत आपल्याकडे. मोरिंगाची पावडर आहे, पालक आहे, कडुनिंबाची पावडर आहे. जसे वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळे त्यांचे उपयोग आहेत. तर आपण हे न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स पण ठेवलेले आहेत आपल्याजवळ. आणि आपली शेवटची कॅटेगरी येते रेडी टू कुक. आता रेडी टू कुक म्हणजे काय की जसे आपल्याला पटकन आपल्याला जर काही बनवायचं असेल, जसा बटाटा वडा झाला, बटाटा वडा बनवायचा म्हटलं तर बटाटे उकडा, बेसन करा, मग त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करा, ती चव आली पाहिजे, म्हणजे भरपूर त्याच्यामागे भरपूर घाट असतो. तर ही गोष्ट आपण अगदी सिम्प्लिफाय केली आहे. आपण बटाटा वड्याचं प्रीमिक्स तयार करून दिलं आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला बेसन मिळणार, तुम्हाला त्याच्यामध्ये बटाट्याचं मिक्स मिळणार, तुम्हाला फक्त त्याला ओलं करून डीप करून फ्राय करायचं आहे, बस एवढंच काम आहे. मग तसेच आपण हे बाकीचे पदार्थ ठेवले. तुम्हाला फक्त अवघे यांचा प्रिपरेशन टाईम 3 ते 5 मिनिटांच्या वर नाही आहे. मग ती शिरा असो, उपमा असो की मिसळ असो. पालक पराठ्यामध्ये पालकचे सर्व गुण मिळतील तुम्हाला. त्याला आपण थोडं मॉडर्नाइज पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपले ट्रेडिशनली आपण जे ग्रेन्स वापरतोय त्याच्याशिवाय आपण दुसरे पण ॲडिशनल ग्रेन्स त्याच्यात घेतले, जसे ओट्स म्हणा, मग रागी म्हणा, असे वेगवेगळ्या वस्तू पण ॲड्स केल्या आहेत. त्यामुळे त्याचं पौष्टिकत्व पण वाढतं आणि शिवाय चव पण सुंदर लागते. तर ही आणि हे एवढे जे मी ग्राफिक्स दाखवले हे फक्त सजेस्टिव्ह आहेत. आपली ॲक्च्युअल प्रोडक्ट लिस्ट याच्यापेक्षा बरीच मोठी आहे. मी माझ्या प्रोडक्ट्सविषयी तुम्हाला सांगितलं. याच्या मागे हे घडवून आणण्यामागे काय कारण आहे तेही सांगितलं. ओके, आता महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांना माहिती असायला हवी, बेसिकली हे आपली इथे मीटिंग करण्याचं कारणच आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज बघायच्या आहेत आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज बघायच्या आहेत. तर हा आमचा सिम्पल म्हणजे आम्ही एक सिम्पल तुम्हाला हे दिलेलं आहे की किती इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला काय याच्यामधून यील्ड मिळू शकेल. तर आपले 3 स्लॅब्स आहेत बेसिकली. लेस दॅन 15,000ची इन्व्हेस्टमेंट म्हणजे सिंगल ऑर्डर जी असेल त्याच्यावर तुम्हाला 25% कमिशन मिळेल आणि रेडी टू कुकमध्ये 10% कमिशन मिळेल. मी सगळ्यांचे डिटेल्स ते लिहिलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवर ते बघू शकता. आणि तुमची जर 15,000 ते 50,000च्या मध्ये ऑर्डर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 30% कमिशन मिळेल. ओके, ऑन MRP. हे सगळे कमिशन्स ऑन MRP आहेत. आणि मोर दॅन 50,000 असेल तर 35% कमिशन आहे. याच्याशिवाय आपण काय केलं आहे, स्पेशल टर्नओव्हर डिस्काउंट पण ठेवलेला आहे. म्हणजे वर्षभरात जर तुमची ऑर्डर 50,000च्या वर गेली पूर्ण, ओके, तुमच्याकडून जे होणार आहे, आणि हे सगळे इन्व्हॉइस व्हॅल्यू आहेत. इन्व्हॉइस व्हॅल्यू तुमची म्हणजे जे तुम्ही ॲक्च्युअल बिझनेस दिलेला आहे तो जर 50,000च्या वर गेला तर तुम्हाला ॲडिशनल 5% मिळतील, जे तुमच्या पुढच्या म्हणजे नेक्स्ट इयरच्या बिलामध्ये तुम्हाला पूर्ण माफ केले जातील. म्हणजे बेसिकली तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूचे प्रोडक्ट्स मिळतील. ठीक आहे, आणि तीच जर तुमचा तो टर्न ओव्हर 1 लाखच्या वर गेला तर आपल्याला ॲडिशनल 10% मिळतील. याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये चर्चा करू शकतो, 1-to-1 डिस्कशन करू शकतो. पण हे सजेस्टिव्ह आहे जे तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर. आणि त्याच्यावर तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय येईल तो पण मी बाजूच्या कॉलममध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये दिलेला आहे. सो हे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत.
आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके सर, प्रोडक्ट्स आपले 50 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत आहेत. सर प्रोडक्टवर डिपेंड करतं, पण जे प्रोडक्ट मी लक्षात घेऊन बोलले ते 50 ग्रॅमचं पॅकेट येईल. आणि प्रोडक्ट टाईपवर पण डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल आपला कांदा आहे, कांदा साधारण 40-45च्या घरात येतो, तो 100 ग्रॅम आहे. पण तो 100 ग्रॅम कांदा जर तुम्ही भिजवला ना, म्हणजे त्याला रिहायड्रेट केलं पाणी घालून, तर तो 1 ते 1.25 किलोच्या दरम्यान तयार होतो. पण एका वेळी आपण भाजीत कधी 1.25 किलो कांदा घालत नसतो ना, तर त्यामुळे तो भरपूर वापरला जातो. एनी मोर क्वेश्चन्स? हां बोला सर. सर शेल्फ लाईफ त्याची दिलेली आहे. तुम्ही ठेवू शकता ना सर, बरोबर. रूम टेम्परेचरला राहतात ते, काही प्रॉब्लेम नाही आहे. हो, विदाऊट ओपनिंग. त्याला पॅकेट ओपन नाही करायचं. सर सध्या नॉनव्हेज नाही सुरू केलेलं. इट नेक्स्ट स्टेप. सॉरी. हो आहेत ना, तो चार्ट जो दिला आहे मी. सॉरी, मॉडर्न ट्रेडमध्ये नाही आहेत. व्यापारी पेठेत, महाराष्ट्र व्यापारी पेठेमध्ये आमचं स्टॉल आहे, तुम्ही तिथे येऊन भेट देऊ शकता. तुम्हाला पूर्ण प्रोडक्टची रेंज दिसेल तिथे. मॉडर्न ट्रेडमध्ये अजून नाही आहे, जनरल ट्रेडमध्ये डिस्कशन सुरू आहेत. येस सर. प्रोडक्ट हां सर, प्रोडक्ट टिकून राहतो. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तो व्यवस्थित पॅक करून ठेवायचा आहे. बेसिक प्रिकॉशन ही आहे की तुम्हाला कधी त्या प्रोडक्टला तुम्ही असं हवेत ओपन करून ठेवलं ना, तर नॅचरली तो मॉइश्चर, आणि मुंबईच्या आपल्या क्लायमेटमध्ये हा खास करून मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आपल्या हवेमध्ये जास्त मॉइश्चर असतं कम्पेअर टू देशावर. ओके, तर त्यामुळे तो कधी पण तुम्ही व्यवस्थित बंद करून ठेवला. झिपलॉकचे पॅकेट्स आहेत. पॅकिंग, आपलं पॅकेजिंग चांगल्या क्वालिटीचं आहे, अतिशय उत्तम क्वालिटीचं पॅकेजिंग आहे. त्यामुळे त्याला तुम्ही झिपलॉक करून ठेवलात व्यवस्थित, तर तो तुमचा प्रोडक्ट व्यवस्थित टिकेल, त्याची शेल्फ लाईफ तो पूर्ण देईल तुम्हाला. पण तो तुम्ही कसं ठेवलं ते पण महत्त्वाचं आहे. रूम टेम्परेचर सर. फ्रीजमध्ये ठेवलं तर मग तो आणखीनच टिकेल, म्हणजे त्याच्या शेल्फ लाईफच्या बियॉन्ड पण राहील तो. वापरू शकता, पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ट्रान्झिशन टाईमवर लक्ष ठेवा. कारण काय होतं, फ्रीजमधून काढल्यावर लवकर जास्त मॉइश्चर पकडलं जातं, तर पटकन काढायचं, जेवढं वापरायचं आहे तेवढं, आणि लगेच पॅकेट लॉक करून आतमध्ये ठेवून द्यायचं. ते महत्त्वाचं आहे. आणि सिम्पल सोल्युशन त्याला हे आहे की जर तुम्ही पॅकेट्स रूम टेम्परेचरवर ठेवा. आपल्याकडे साधारण टपरवेअरचे किंवा कोणते पण एअरटाईट कंटेनर्स असतात ना, त्याच्यामध्ये ते ठेवून द्या, झालं. इझी आहे वापरायला, मग ते खराब नाही होणार, कारण एअरटाईट असणार आहेत. ॲब्सोल्युटली नो प्रिझर्वेटिव्स. म्हणजे आपण असंही करत नाही की पदार्थांमध्ये मीठ जास्त घातलं की त्याला प्रिझर्वेशनसाठी वापरतात. आपण तोही प्रकार करत नाही. जेवढं हवं आहे, जेवढी गरज आहे तेवढंच घालायचं. म्हणजे मी रेडी टू कुकची गोष्ट करते. आणि कुणी इंटरेस्टेड असेल आमच्या ह्याच्यात तर प्लीज फॉर्म दिलेले आहेत तुमच्याकडे, आमच्या बिझनेससाठी टिकमार्क करा. येस सर. कोणतं सर? आंबा. वर्षभर 1 वर्ष टिकतो सर आंबा. सर वेगवेगळे मेथड्स आहेत, मी तेच म्हणाले, प्रोडक्ट्सवर डिपेंड करतं. फ्रीज डिहायड्रेशन इज जस्ट वन ऑफ द मेथड्स. खूप कमीत कमी 7-8 वेगवेगळ्या पद्धतीचे डिहायड्रेशन मेथड्स आहेत.
येस सर. नाही, व्हेजिटेबल फॉर्ममध्ये. जसं मी पालक पावडर असेल तर पावडर आपण सांगतो, फ्लेक्स असलं तर फ्लेक्स सांगतो. जसे मी कोबीचं तुम्हाला चित्र दाखवलं, कोबीमध्ये कोबीच आहेत, तुकडे आहेत कोबीचे. ओके, शुअर, थँक्यू. धन्यवाद आकांक्षा. आता मी श्रीराम गोसावी यांचा मधुयोग यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले सगळे उद्योजक मित्र आणि जे उद्योजक करू इच्छिण्यासाठी इथे मोठ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी उपस्थित राहिलेले माझे मित्र परिवार ह्यांचे सर्वप्रथम आभार. आणि इथे मला बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली सर सुदेश देसाई सर आणि महाजन मॅडम यांचेही आभार. मधुयोग नॅचरल प्रोडक्ट्स हे आहे काय? मधुयोग नॅचरल प्रोडक्ट्स हे बेसिकली हनीमध्ये डील करतात. मधुयोग ही कंपनी स्टार्ट झाली 2017 साली. त्याच्या अगोदर मी अर्ना सोल्युशनमध्ये एक EDP नावाचा कोर्स केलेला. तिथून खूप मला मोटिवेशन मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इकडे कंपनी स्टार्ट केली. मधुयोग नॅचरल कंपनी ही एक सोल प्रोप्रायटरशिप कंपनी आहे आणि ही डील करते रॉ हनी, युनिफ्लोरा हनी आणि मल्टीफ्लोरा हनीमध्ये. त्याचे प्रोडक्ट्स आहेत अजवाईन हनी, मल्टीफ्लोरा हनी, ड्रायफ्रूट्स मिक्स हनी. आता प्रत्येक हनी इज द गोल्डन गिफ्ट ऑफ नेचर फॉर द हेल्थ ऑफ ह्युमन बींग्स. हनी हॅज बीन यूज इन व्हायटल अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स ऑफ आयुर्वेदा. द डेली कन्झम्पशन ऑफ हनी इज ऑल्सो एड्युकेटेड आयुर्वेदिक टीचिंग टू प्रमोट गुड हेल्थ. मध हे एक असं अमृत आहे जे वर्षानुवर्ष आपण पाहत आलो आहे. आपल्या पुरातन काळापासून ह्याला एक अमृताचा दर्जा दिलेला आहे मधाला. आपण आयुर्वेदामध्ये 90% औषधं हे मधातून घेतले जातात. तसाच मधाचा उपयोग हा आपण पंचामृतामध्ये पण एक करतो, कारण त्याला एक अमृताचा दर्जा आहे. आता बेनिफिट्स ऑफ हनी, ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत मधाचे, ते आपण बघूयात. यूजफुल इन कोल्ड अँड कफ, नॅचरल एनर्जी बूस्टर आहे हा मध. डायजेशनसाठी खूप चांगला असतो, मेटाबॉलिझमसाठी खूप चांगला असतो. कुठे आपल्याला कट झालं असेल, वाउंड झालं तर आपण तिकडे आपण हे करू शकतो. निद्रानाशाचा कोणाला त्रास असेल तर त्याच्यासाठी आपण हा मध यूज करू शकतो. चेहऱ्यासाठी खूप जण, हेअरसाठी, त्याच्यासाठी खूप चांगला मध आपण यूज करू शकतो. किंवा ब्युटी पार्लरमध्ये हा मध खूप यूज केला जातो. तर मधामध्ये खूप सारे प्रकार आहेत. तसं आपण बाजारामध्ये बघतो एकच प्रकारचा मध असतो बेसिकली, नॅचरल हनी म्हणून आपण पाहतो हा. पण मधामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी येतात. जसं तुम्ही कधी बीकीपरकडे बघितलं असेल, बीकीपिंग करताना महाबळेश्वरला कधी गेला असाल तर तिकडे जांभळाच्या झाडाच्या खाली मधमाशाच्या पेट्या ठेवलेल्या असतात. तसंच जांभळावरचा मध असतो, लिची. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 110 प्रकारचे मध हे गोळा केले जातात, जे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही किंवा खूप कमी जणांना माहिती आहे ह्याच्याबद्दल. कारण आपण एकच बघतो, आग्या माशाचा मध हा कुठल्या तरी झाडावरून काढलेला असतो बेसिकली. आणि हा लिची हनी आहे, तुलसी हनी, असे वेगवेगळ्या प्रकारचे मध असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. पण तसं मध हा पण फक्त बघितला जातो वेट लॉससाठीच यूज केला जातो, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे बेनिफिट्स आहेत मधाचे. ते डायजेशनसाठी यूज करतो आपण, मेटाबॉलिझमसाठी यूज करतो मधाचा उपयोग. आता बेसिकली प्रश्न असा पडतो की मध हा ओळखायचा कसा? कारण खूप जण विचारतात की मध डुप्लिकेट मध असतो, ह्याच्यामध्ये भेसळ असते किंवा अजून साखर मिक्स असते, गुळ मिश्रित मध असतो. हा ओळखायचा कसा? आपण प्युअर मध जो असतो तो बेसिकली पाण्यामध्ये टाकला तर तो
लगेच मिक्स होत नाही कुठलाही. डुप्लिकेट असेल तर तो लगेच मिक्स होतो. प्युअर कापसाची वात घेतली तुम्ही एखादी आणि मधामध्ये डीप केली आणि ती चांगली नितळली तर त्याची स्मूथली जळते, कारण मधाला बर्निंग कॅपॅसिटी चांगली असते. जर डुप्लिकेट मध असेल तर तो चांगला स्मूथपणे जळत नाही तो कधीच. प्युअर आणि तुम्ही थंबवरती टाकलात, कुठे गेलात तुम्ही टेस्ट करत असाल, थंबवरती टाकलात तो स्टे राहतो इन्टॅक्ट. जर तो डुप्लिकेट असेल तर तो सगळीकडे स्प्रेड होतो, तो एका जागेवरती स्थिर राहत नाही. तुम्ही कपड्यावरती मध टाकलात तर तो खाली बेसिकली स्प्रे एक लेअरमध्ये खाली जातो तो. जर डुप्लिकेट असेल तिथेच ॲब्झॉर्ब होणार मध आणि तोच तिकडे ॲब्झॉर्ब होऊन तो धुतलात तुम्ही डाग तर तो जात नाही. आणि प्युअर हनी जर असेल तर त्याचा डाग धुतला तरी तो लगेच निघून जातो तो. आपल्याकडे गिफ्टिंग बॉक्स दिवाळी आलेली आहे तर आपल्याकडे गिफ्टिंग बॉक्सच्या खूप व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये 9 युनिफ्लोरल हनी आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे 4 टाईप्स आहेत. आपण ट्रेडिशन ऑफ हनी गिफ्टिंग तुम्ही देऊ शकता. दिवाळी आलेली आहे इकडे, का लव वन्ससाठी तुमच्या कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये देऊ शकतात तुम्ही. खूप साऱ्या 125 ग्रॅम्समध्ये आपल्याकडे 4 व्हरायटी 4 बॉटल्सच्या व्हरायटी आहेत. आपल्याकडे 350 ग्राम्समध्ये आहेत. 9 युनिफ्लोरल 50 ग्राम्समध्ये तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल किंवा खूप कमी ठिकाणी हे दिसतं की लिची हनी, जामून हनी, काश्मीर हनी, व्हाईट हनी, ॲकेशिया, बेरी, क्लिप्टस, फॉरेट, तुलसी. तर सर्वजण विचारतील की हे वेगवेगळे मध कसे काय, तर ते त्या पर्टिक्युलर ठिकाणावरून कलेक्शन केलं जातं. जसं नागपूर आहे, नागपूरमध्ये अजवाईनची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते नोव्हेंबर महिन्यामध्ये. जसं राजस्थान आहे, राजस्थानमध्ये डिसेंबरमध्ये मोहरीची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाबळेश्वर आहे आपल्याकडे, जामून खूप मोठ्या प्रमाणात असतो मार्च जूनच्या आसपास. तेव्हा तिकडे मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात आणि त्याच्या थ्रू कलेक्शन केलं जातं हे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून काय आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्वतःच तुम्हाला डिस्ट्रीब्युशनशिप पाहिजे असेल किंवा रिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मधुयोग नॅचरल प्रोडक्ट्स हे तुम्हाला प्रोव्हाइड करते. किंवा तुम्हाला स्वतःच्या ब्रँडने जर स्वतः चालू करायचा असेल कुठलाही बिझनेस, अगदी तुम्ही 25,000 इन्व्हेस्ट करून तुम्ही स्वतः चालू करू शकता आणि एक स्वतःचं एक ब्रँड नेम तुम्ही क्रिएट करू शकता. मधुयोग नॅचरल प्रोडक्ट तुम्हाला सर्व काही मदत करेल त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला मधुयोग नॅचरल तुम्ही, किंवा वेबसाईटला व्हिजिट करू शकता मधुयोग products.com वरती. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील बी किपिंगशी रिलेटेड किंवा अजून काही ह्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ह्याच्यासाठी खूप त्यांनी 2 वर्षापूर्वीच मधुर क्रांती, जसं आपल्या भारतामध्ये श्वेत क्रांती वगैरे झाली तशी मधुर क्रांती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण सुरू केलेलं आहे. नॅशनल बी बोर्ड ह्या मधासाठी तुम्हाला बिझनेससाठी खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करतं. सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे पुण्याला आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सहाय्य करतं. तसंच तुम्हाला मधुयोग नॅचरल प्रोडक्ट्स थ्रूही तुम्हाला खूप मोठं सहाय्य करू शकतं. मार्केटिंगच्या रिलेटेड तुमचे काय क्वेश्चन असतील किंवा काही अजून तुम्हाला स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेडही तुम्ही कधीही डिस्कस करू शकता. किंवा अजून काही विचारायचं असेल की प्रोडक्ट हे कुठे विकायचं, कुठे काही कुठेपर्यंत पोहोचू शकतो, किंवा अजून काही जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारू शकता. बुकवरती पण ॲड्रेस आहे तिकडे, शेवटच्या सेकंड लास्ट पेजवरती तिकडे ॲड आहे, त्याच्यावरती पण ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही अजून जर पर्सनली खूप जास्त डिटेलमध्ये बी किपिंगपासून ते शेवटपर्यंत कशाप्रकारे हे करू शकता, युनिट कसं टाकू शकतो आपण, किंवा अजून तुमचे काही डाऊट्स असतील त्या प्रोडक्टशी रिलेटेड किंवा अजूनही, तर तुम्ही विचारू शकता किंवा कॉन्टॅक्टही करू शकता. पर्सनली येऊन तुम्ही भेटू पण शकता. तुम्हाला कशाशी बी किपिंगशी रिलेटेड बोलताय की मधाशी रिलेटेड? हां, शहरी भागामध्ये पण होऊ शकतं. तुम्हाला प्रोडक्ट जर पाहिजे असेल, हनी तुम्हाला पाहिजे असेल तर मधुयोग नॅचरल प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या डिस्ट्रीब्युशनशिप पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही
कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगू शकतो. तुम्हाला कुठे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, कसं म्हणजे कसं मार्केटिंग करायचं आहे हे तुम्हाला पूर्ण डिटेल दिली जाईल त्याची. प्रोडक्शन करायचं असेल तर शहरी भागामध्ये तुम्ही फक्त पॅकेजिंग करू शकता बॉटल्सची वगैरे. तर पण जर प्रोडक्शन ह्याचं करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर मधमाशांच्या पेट्या घेऊन हे जिथे म्हणजे समजा की नागपूर भागसारखा आहे किंवा मराठवाड्यामध्ये सूर्यफूल जास्त पिकलं जातं, तर तिकडे तुम्हाला प्रॉपर ह्या मधमाशांच्या पेट्या ठेवायला लागतील आणि त्याच्या थ्रू मग तुम्हाला उत्पन्न काढायला लागेल. आणि आपल्या भारतामध्ये फक्त दोनच मधमाशां थ्रू हे केलं जातं, दोनच मधमाशां थ्रू हे केलं जातं. एक ॲपिस मेलिफेरा जी इटालियन मधमाशी आहे, त्याच्या थ्रू एक प्रोडक्शन होतं, आणि एक ॲपिस सेरेना जी दऱ्याखोऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुम्हाला जिथे जास्त काळोख असतो अशा ठिकाणी ह्या मधमाशा दिसतात. त्याच्या थ्रू तुम्ही मधमाशांच्या पेट्या घेऊन तुम्ही ते यूज करू शकता. हो, तुम्हाला मिळू शकते. हो हो हो, तुम्हाला जर पाहायचं असेल, जर इकडे जेव्हा नागपूर साईडला कधी पेट्या येतात आमच्या किंवा राजस्थानला जेव्हा असतात पेट्या, तर तुम्ही तिकडे व्हिजिटला येऊ शकता. कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आम्ही दाखवू शकतो कशा प्रकारे चालतं, किंवा तुम्ही पर्सनली भेटलात तर तुम्हाला अजून जास्त डिटेल मी सांगू शकतो याच्याविषयी. ह्याच्यासाठी तुम्हाला FSSAIचं लायसन कंपल्सरी असतं. फूड प्रोडक्ट येतो म्हणून तुम्ही ह्याच्या थ्रू तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टसाठी जर ओरिजिनॅलिटी चेक करायची असते, त्याच्यासाठी तुम्हाला लॅब टेस्टिंग महत्त्वाची असते. कारण कसं होतं की आजकाल कसे कोणीही येतं आणि डायरेक्टली तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती झाडावरती ते काढतात आणि डायरेक्टली विकायला सुरुवात करतात. तिथे तुम्हाला प्युरिटी किती आहे ते माहिती नसते. त्याच्यासाठी फूड लायसन हे खूप गरजेचं आहे आणि लॅब टेस्टिंग खूप महत्त्वाची असते याच्यासाठी. हो, माझं लायसन आहे. तुम्हाला रिपॅकिंग करायची आहे. हो, तुम्हाला लायसन काढावं लागेल. तुम्हाला रिपॅकिंगचं लायसन काढावं लागेल त्याच्यासाठी. काय बोलता? होतं कारण आज भारतामध्ये जवळजवळ 65 लाख मॅट्रिक टन एवढं मधाचं उत्पन्न होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 40% मध हा एक्सपोर्ट केला जातो. हां, बोला सर. फ्लेवर हे बनतात कसे? बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपण पेट्या ठेवतो एका ठिकाणी आणि त्या सगळ्या कसं एकच मध दिसतं आपल्याला की कुठेतरी सगळीकडे एकच झाड आहेत आणि तिकडे पेट्या ठेवल्या जातात. हे तुम्ही राजस्थानमध्ये जर डिसेंबरच्या टायमिंगला आलात तर मोठ्या प्रमाणामध्ये मोहरीची लागवड केलेली असते. आता ज्या टायमिंगला मोहरीला फुलोरा येतो त्या टायमिंगला तिकडे मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात. त्या मधमाशा ह्या त्या मोहरीच्या फुलावरती जातात. तिथून ते नेक्टर आणि पोलन हे गोळा करतात. ते नेक्टर पोलन गोळा करून ते पेटीमध्ये आणतात आणि पेटीमध्ये ते मध तयार करण्याचं काम करतात कंटिन्युअसली. त्यामुळे पर्टिक्युलर त्या ह्याच्यानुसार जसं मराठवाड्यामध्ये सूर्यफूल असतं तसं तिकडे सूर्यफुलाची लागवड जेव्हा होते तेव्हा तिकडे मधमाशांच्या प्रॉपर पेट्या ठेवल्या जातात आणि ते कलेक्शन केलं जातं. हो, फ्लेवर नाही, त्याची टेस्ट येते अजवाईनची. तुम्हाला मधाचे कलर जे फ्लेवर तुम्ही कलर बोलता, जे मधाचे कलर हे डार्क कलरपासून ते लाईट ब्राऊन कलरपर्यंत येतात. तुम्हाला एक व्हाईट ॲकेशा म्हणून काश्मीरमध्ये हनी येतो, तुम्ही कधी बघितला नसेल. त्याचा पूर्णपणे व्हाईट कलर असतो. टेस्ट डिफरंट असणार प्रत्येकाची त्याची. हो येते, पण ते गोड टेस्ट असते. एवढा फरक येत नाही. तसं जामून हनी असेल त्याची तुरट टेस्ट येते. अजवाईन असेल त्याची थोडी तुरट आणि कडवट टेस्ट येते.
तुम्ही लिचे हनी घेतलात तर लिचेची गोड टेस्ट असते, सूर्यफूल असेल त्याची गोड असते. ओके. आणि तुम्हाला डिटेल जर अजून माहिती असेल ह्याच्याविषयी पाहिजे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, ऑफिसमध्ये भेटायला या मला, तुम्हाला पूर्ण नॉलेज दिलं जाईल ह्याचं. कशामध्ये? हो, रेटमध्ये फरक येतो प्रत्येकाचा. काय बोलता सर? हां, मिक्स म्हणजे मल्टीफ्लोरा का? नाही नाही, तसं नाही. हां, हो, वॅक्स असतं ना. हो, सेपरेट करतो ते वॅक्स. तुम्हाला त्याची प्रोसेस कशा प्रकारे असते त्याचे व्हिडिओ मी दाखवेल नंतर, तुम्ही पर्सनली येऊन भेटलं. हां, कशामध्ये? हां, कारण तो काढला कसा जातो तुम्ही तो बघा, काढण्याची प्रोसेस वेगळी असते त्याची. ओके ओके, थँक्यू मला सांगितल्याबद्दल. काही क्वेश्चन असतील तर पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता मला. धन्यवाद श्रीराम. आपल्याला आहे ना वेळेच्या अभावामुळे आहे ना फक्त 5 प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि जे काही टेक्निकल प्रश्न असतील तर त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण का तुम्हाला जे बुकलेट दिलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाचा फोन नंबर, मेल ID वगैरे सगळं दिलेलं आहे, तर तिथे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता.